हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना? नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात, तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना। आणि आज आपण तर इथे मी पुरणपोळ्यांसाठी डाळ भिजत ठेवली होती 1 वाटी, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता कुकरमध्ये आपल्याला ही शिजत ठेवायची, कुकरमध्ये याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता मी ही धुवून घेतली, यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकली आहे, नाही टाकली तरी चालते, ऑप्शनल आहे। इथं आता मी भात धुवून घेतलेला आहे, म्हणजे तांदूळ आता ते स्वच्छ धुवून घेतले। आता कुकरमध्ये कुकर 2 गॅसवरती ठेवलेले आहेत मी। आता इथे पीठ मळण्यासाठी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, कोण कोण मैदा वापरतं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले, थोडीशी हळद टाकली, थोडंसं तेल टाकलेलं आहे कच्चं आता ते। आणि आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं जिन्नस, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला जसं पोळीचं पीठ मळतं तसं मळायचं नाही, हे थोडंसं पीठ पातळच मळलं जातं। आता हे मळून आपल्याला साधारण 1 तासासाठी तरी आपल्याला अगोदर मळून ठेवायचं, म्हणजे ते पीठ अगदी व्यवस्थित होईल आणि पुरणपोळ्या बनवताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही किंवा ते बिघडणार सुद्धा नाही। ही टिप आहे की आपल्याला हे साधारण 1 तास तरी मळून ठेवायचं आहे। आता इथं माझं पीठ मळून झालेलं आहे। आता इथं मी पुरणपोळ्यांसाठी मी इथं गूळ काढून घेते। इथं मी 1 वाटी गूळ पावडर वापरलेली आहे, तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता, बारीक तुकडे करून काप करून घ्यायचे, खिसून घ्यायचा। आता मी इथं वाटण करून घेणार आहे। वाटण्यासाठी खोबरं, लसूण, जिरं, अद्रक, कोथिंबीर असं वापरलेलं आहे, तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल सुद्धा करू शकता, मी एवढंच वापरते नेहमी। आता हे चांगलं वाटून घ्यायचं आपल्याला बारीक करून, इथं बारीक माझं झालेलं आहे। आता इथं डाळ सुद्धा शिजलेली आहे कुकरची, तुम्ही बघू शकता डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे। एका चाळणीमध्ये ही डाळ काढून घ्यायची, पाणी निथळून घ्यायचं। आता कढईमध्ये आपल्याला ही डाळ, चाळणीमधली डाळ जी होती ना ती इथं कढईमध्ये टाकून घ्यायची, यात गूळ मिक्स करायचा आहे, चांगलं ढवळत राहायचं। आता हे पूर्ण पातळ होईल, मी याच्यामध्ये अर्धा गूळ वापरला आहे आणि थोडीशी साखर सुद्धा टाकलेली आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालते, मला आवडते म्हणून मी टाकते, वेलची पावडर टाकलेली आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे अगदी पातळ होईल, नंतर मग हळूहळू घट्ट होत राहतं, याला वेळ लागतो या प्रोसिजरला, आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। आता मी हे उचलून दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिलं आणि मी इथं आमटीला फोडणी देते। आता आमटीसाठी मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि जे वाटण केलं होतं ना ते इथं टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये। आता मी कढीपत्ता काय नव्हता टाकला, पण तुम्ही नक्की टाका। त्याच्यामध्ये वाटण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे शिजल्याच्या नंतर तेलामध्ये चांगलं की मसाले टाकून घ्यायचे आहेत। बाजूला माझं पुरण सुद्धा होत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे घट्ट होत आलेलं आहे। आता इथं मसाले टाकायचे, मी इथं हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर असे सगळे मसाले वापरलेले आहेत, हिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही अजून काही याच्यामध्ये टाकू शकता। हे सगळे मसाले टाकून झाले की थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा सुगंध सगळीकडे येईल व्यवस्थित। आता हे डाळीचं पाणी मी इथं टाकलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी कमी जास्त करू शकता। ही कटाची आमटी आहे, हे पाणी मी इथं ॲड केलेलं आहे। आता याच्यात मीठ टाकून द्यायचं आहे आपल्याला, ही आमटी उकळत ठेवायची आहे। आता पुरणसुद्धा ऑलमोस्ट होत आलेलं आहे आपलं। आता हे आपल्याला चाळणीमध्ये घ्यायचं आहे आणि असं वरती एका ग्लासनी वगैरे असं घासून घ्यायचं, म्हणजे काय होतं चाळणीमधून पीठ जे आहे ना, पीठ म्हणजे पुरण जे आहे ना ते खाली येतं। अगदी या पद्धतीने वरती चाळण ठेवायची एका टोपावरती। आता आमटी सुद्धा होत आलेली आहे, इथं भजीची तयारी करते, कांदा कापून घेतलेला आहे। आता कांदा कापून झाला की आपल्याला हा ना मिठामध्ये भिजत ठेवायचा आहे, म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चांगला मुरत ठेवायचा आहे, म्हणजे भजी चांगली छान होतील। आता मी हे सगळे कांदे एकत्र करते, थोडंसं मीठ टाकते आणि एका साईडला ठेवून देणार आहे। याच्यामध्ये नंतर मग हळद, तिखट, धना पावडर, गरम मसाला, कोथिंबीर आणि इथं बेसनचं पीठ, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता मला इथं थोडंसं पाण्याची गरज वाटली, पण तुम्हाला जर नसेल वाटत ना गरज तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं। अगदी थोडंसं 1-2 चमचे मी इथं पाणी वापरलेलं आहे, 2 ते 3 चमचे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे हातानेच मिक्स करावं लागतं, चमच्याने मिक्स होत नाही। आता हे बाजूला ठेवून देते। आता माझं पीठ तयार आहे, पुरण तयार आहे, तर आता पुरणपोळ्या लाटायला घेऊ। आता ह्याची पारी करून घ्यायची आपल्याला आणि लाटून घ्यायचे, तुम्ही बघू शकता अगदी परफेक्टली लाटता येते एकदम इझिली। आता याच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या अशा बनवून घ्यायच्यात आपल्याला। पुरणपोळीची अशी पारी बनवून घ्यायची गव्हाच्या पिठाची आणि त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचे आपल्याला। नेहमीप्रमाणे जसं पराठे करतो तीच प्रोसेस आहे, फक्त पराठे जाड असतात आणि पुरणपोळ्या थोड्याशा पातळ असतात, फरक एवढाच असतो। आता मी असे सर्व बनवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते। आता बघा अशाच सर्व मी पुरणपोळ्या अशा बनवून घेतलेल्या आहेत, पीठ व्यवस्थित मळलं गेलं तर पुरणपोळ्या छान होतात। तर याच पद्धतीने तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमच्या पुरणपोळ्या अगदी व्यवस्थित होतील, अजिबात फुटणार नाहीत, तुटणार नाहीत किंवा अजिबात बनवताना अडचण येणार नाही।
तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल होता का नक्कीच कमेंट करून सांगा। आता बघा मी इथं पापडसुद्धा भाजून घेतलेले आहेत, म्हणजेच तळून घेतलेले आहेत। आता याच्यामध्येच आपल्याला भजीसुद्धा काढायची आहे, आता भजीसुद्धा मी करून घेते। त्याच्यासाठी अगोदर भिजत ठेवलं ना की पटकन करायला बरं पडतं, म्हणून अगोदर भिजत ठेवायचं हे मिश्रण, म्हणजे भजीसुद्धा छान कुरकुरीत अशी तयार होतात। आता बघा पूर्ण असा स्वयंपाक आपला झालेला आहे। इथं पुरणपोळ्या आहेत, भजी आहेत, आमटी बनवलेली आहे, पापड आहेत, भात आहे। तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा।